सन 2025-26साठी सरल प्लस UDIS प्लस असे इंटिग्रेटेड पोर्टल अद्ययावत करण्यात आलेले आहे. तर ते पोर्टल कसे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम स्टुडंट पोर्टलची वेबसाईट ओपन करावी. या ठिकाणी सूचना दिलेली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26साठी सरल प्लस UDIS प्लस इंटिग्रेटेड पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि 2024-25चा डाटा आपण या ठिकाणी डाव्या बाजूला पोर्टलवर लॉग इन करून पाहू शकतो. सन 2025-26साठी या ठिकाणी आपल्या शाळेचा UDIS कोड, सरल स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे. असा डॅशबोर्ड आपल्याला दिसेल आणि यामध्ये सन 2025-26 असे दिसत आहे. यामध्ये विविध टॅब आहेत. त्या टॅबमध्ये आपण स्टेटस पाहू शकतो आणि UDIS प्लसवरील डाटा या ठिकाणी इम्पोर्ट करण्यात येईल. या ठिकाणी आपण स्टुडंट एंट्री पाहूया. इयत्ता निवडून वर्ग निवडावा. UDIS प्लसवरील माहिती या ठिकाणी इम्पोर्ट करण्यात आलेली आहे आणि PEN नंबर आलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची कॅटेगरी वगैरे अपडेट करायची असेल तर ते आपण या ठिकाणी अद्ययावत करू शकतो. स्टुडंट पोर्टलवर अगोदर स्टुडंट ID येत होता, परंतु या ठिकाणी UDIS प्लसमधील PEN नंबर येत आहे. या ठिकाणी आपण विद्यार्थ्याची कॅटेगरी अद्ययावत करत आहोत. त्यानंतर विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आपल्याला व्ह्यूमध्ये पाहता येईल. ही माहिती UDIS पोर्टलवरून इम्पोर्ट करण्यात आलेली आहे. यामध्ये विद्यार्थ्याचा अपार ID जनरेट झालेला आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव, आईचे नाव, आधार नंबर, त्यानंतर जेंडर, रिलिजन, कास्ट, कॉन्टॅक्ट नंबर, डेट ऑफ ॲडमिशन, मातृभाषा, वडिलांचे नाव, पालकांचे नाव, आधार स्टेटस व्हॅलिड झालेला आहे का, ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. परंतु यामध्ये काही बदल करता येणार नाही, कारण हा बदल फक्त UDIS प्लस पोर्टलवरील SDMSमध्ये करता येईल आणि तिथे केलेला बदल आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, त्यानंतर BPL अशी सर्व माहिती आपल्याला UDIS पोर्टलवरून अद्ययावत करावी लागणार आहे. अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याची माहिती पाहू शकतो. यामध्ये 3 टॅब आहेत. त्यामध्ये विद्यार्थी माहिती अपडेट करायची आहे. अशा पद्धतीने सरल प्लस UDIS प्लस पोर्टल आहे. धन्यवाद.